मी सुरखानवाडी गावचा पोलीस पाटील राजेश कदम, हे आमच्या गावचे उपसरपंच बाळू गणपत कोकरे आणि फॉरेस्टचे कर्मचारी. काल रात्री 8:20च्या दरम्यान गावामध्ये चौदारकी नावाच्या शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आला आहे असं लोकांनी पाहिला. त्याची माहिती आम्ही गावातील ग्रुपवरती दिली. त्यानंतर 10:30च्या दरम्यान गावामध्ये दूध व्यावसायिक आहेत, दूध गोळा करणारे संतोष काटकर तिवडी यांनी बिबट्या मी पाहिलेला आहे आणि त्याचा फोटो काढलेला आहे. त्यामुळं तो फोटो गावच्या ग्रुपवर व्हायरल झाला आणि त्यानंतर तो फोटो मीडियावाल्यांनी पाहिला आणि तो बिबट्या सुरखानवाडीमध्ये आला आहे. सुरखानवाडी गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालं आहे म्हणून व्हायरल झाला. सदरची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आले आणि परिसराची पाहणी केली. रात्री कोणताही परिसर चेक केला परंतु कोणत्याही ठिकाणी काही आढळून आलं नाही. आज सकाळी पुन्हा 9 वाजता वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आले. त्या ठिकाणी पहिल्या लोकांनी ज्या पाहिलेला होता त्यांना बिबट्या सदृश्य प्राणी नसून तो तरसाचं ठसे आहेत असं आढळून आलं आणि त्यांनी सरळ सांगितलं की त्याला पट्टे वगैरे होते. म्हणजे याचा अर्थ तो बिबट्या नसून तरस होता. आणि जी 10:30 वाजता फोटो काढलेला आहे तो फोटो या सुरखानवाडी गावातील कोणत्याही परिसराचा नाही. त्यामुळं तो फोटो बिबट्या आहे हे चुकीचं आहे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता ते सदरचे ठसे हे तरस प्राण्याचे आहेत हे सिद्ध झालं आहे आणि सुरखानवाडी गावामध्ये बिबट्या नसून तरस प्राणी वावरत आहे आणि यामुळं परिसरातील लोकांनी त्याचप्रमाणे गावातील लोकांनी घाबरून जायचं काय कारण नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.